चा प्रकल्प आपल्या लोकप्रतिनिधींकडे सादर झाला. प्रकल्पात किती बाधितांना मोबदला दिला जाणार आहे याबाबत काय सभागृहाचे म्हणणे, समर्थन असणारे, स्वागत असणारे का हरकत असणारे? तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा आमच्यासाठी पहिलं सादरीकरण होतं. म्हणजे इथला मी नगराध्यक्ष म्हणून किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन हे पहिलं सादरीकरण आपल्याला बघायला मिळालं. या अगोदर कुठल्याही मीटिंगला कशालाही आपल्याला बोलवलं गेलं नाही. आताच देशमुख साहेबांनी सांगितल्यानुसार जेवढे लोक बाधित होणार आहेत त्या प्रत्येकाला त्या त्या वर्गानुसार मोबदला देणार असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये बाधित जो घटक होणार आहे तिथं त्या प्रत्येक बाधिताला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही कारवाई करू नये. मी देखील उद्या आमचे आदरणीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि पालकमंत्री यांच्याशी म्हणजे चर्चा करून बाधित लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठली कारवाई करू नये अशी विनंती करणार आहे. अच्छा, एकंदरीत प्रेझेंटेशन बाधितांना विश्वासात घेतलं असं वाटतं? नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी घेतलंय असं ते सांगितलं जरी असलं तरी जे म्हणजे एक जरी पर्सन नाराज असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार मिळावा एवढे आमचे म्हणणं आहे. मोबदला किती प्रस्तावित केला? मोबदलाची वर्गवारी त्यांनी केलेली आहे. त्या अनुषंगानं तसं सादरीकरण म्हणजे आम्हाला जे सांगितलं म्हणजे आमच्यापेक्षा बाधित व्यक्ती तिथली माहिती व्यवस्थित देऊ शकतो त्या अनुषंगाने आम्ही ही विनंती केलेली आहे देशमुख साहेबांकडे की आज जे सादरीकरण आमच्या समोर सादर केलेलं आहे ते आमच्या बाधित प्रत्येकापुढे सादर करावं. त्या अनुषंगाने पुढचं धोरण ठरवावं. शहराच्या काय भूमिका आपली आता या सगळ्या गोष्टी? शहराचा प्रथम नागरिक म्हणून मी माझ्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन मी आताच सांगितलं की ह्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन जे राज्याचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री असतील, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा केली तर कुठले जाणार. जवळपास 3,993 कोटीचा हा आराखडा आहे आणि आराखड्याचे वेगवेगळे घटक आणि कोणत्या कोणत्या बाबी समाविष्ट आहेत, पुनर्वसन धोरण कशा पद्धतीचं आहे या सर्व बाबींची माहिती दिली आहे. अनेक प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केले ते उत्तर देण्याचा आज आम्ही प्रयत्न केला आहे आणि आमचा हा प्रयत्न इथून पुढेही कायम राहील. इथून पुढे देखील नगरसेवकांसोबत नेहमी साधारण किती निवासी व्यावसायिकांना 100 चौरस फुटाचा गाळा देण्याचं नियोजन केलं यजमानपूर त्याच्या बदल्यामध्ये. व्यावसायिक दुकानदार जे आहेत त्यांना आम्ही 52 ते 66% जागा परत देण्याचं नियोजन केलं. म्हणजे एखादी व्यक्ती समजा 1000 चौरस फुटाची मालक असेल, व्यावसायिक जागा असेल तर त्याला 4 कोटीचा मोबदला मिळू शकतो. परंतु जर त्याला व्यवसायासाठी जागा 50% हवी असेल तर त्यातले 80 लाख रुपये कमी करून घेतले. आराखडा MRTC कायद्यानुसार राबविण्यात येणार आहे. एकूण निवासी बाधित 466 आसपास आहेत, 700च्या आसपास व्यावसायिक बाधित आहेत आणि भाडेकरूंची संख्या जवळपास 207च्या आसपास. भाडेकरूंना उत्पन्नाची नुकसान भरपाई मिळेल आणि त्यांना गाळा मिळेल, परंतु तो कॉरिडॉरच्या बाहेरच्या क्षेत्रात. किती क्षेत्रफळ? 100 चौरस. आणि एकूण भूसंपादन किती क्षेत्रफळाचं? भूसंपादन जवळपास 6 हेक्टरचं भूसंपादन आहे. म्हणजे 15 एकर जागा इथली भूसंपादित केली जाणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.